आणि त्याला त्याने केलेल्या चुकीची शिक्षाही खूप भेटलेली असते। तो सायलीच्या जागेकडे बघतो आणि म्हणतो की मिसेस सायली प्लीज एकदा बोला ना माझ्याशी, फक्त एकदाच। आणि अक्षरशः अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत रात्रीच्या वेळेत अर्जुन हा रूम मध्ये बसलेला असतो आणि तो खूप निराश झालेला असतो। त्याला सायली सोबत घालवलेले सगळे क्षण हे आठवत असतात आणि तो विचार करत असतो की मी इतके प्रयत्न करूनही मिसेस सायली काही ऐकायलाच तयार नाही आणि अर्जुनला खूप वाईट वाटत असतं। तितक्यातच कल्पना अर्जुनसाठी जेवण घेऊन तिथे आलेली असते आणि तिला समजतं की अर्जुनचा मूड खराब आहे। कल्पना लगेचच अर्जुनच्या बाजूला बसते तेव्हा अर्जुन लगेच तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडतो। तेव्हा कल्पना त्याला विचारते की काय झालं बाळा। तेव्हा अर्जुन तिला सांगतो की मम्मा मला खूप भीती वाटतेय ग, आय नो मी मिस्टेक केलीये, पण ती आता करेक्ट कशी करायची हे मला काहीच समजत नाहीये। तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन तुझ्या मनात नक्की काय आहे हे सांगशील का मला। तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा मी माझ्या या एका मिस्टेक मुळे जर सायलीला कायमचं गमावून बसलो तर। तेव्हा कल्पना म्हणते की अरे तुझ्या मनात हे असं अभद्र काय येतंय। तेव्हा अर्जुन म्हणतो की मी जेव्हा तिच्यावरती चिडलो तेव्हा तिची काहीच चूक नव्हती, मी सगळ्या माझ्या कामाचा ताण तिच्यावरती काढला, ऑफिसचा ताण काढायला फक्त तीच होती का माझ्या समोर, आणि मी जे बोलेल त्याने तिला वाईट वाटेल याचा मी विचारच केला नाही। मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। धन्यवाद। तेव्हा कल्पना त्याला सांगते कसं आहे ना अर्जुन, बऱ्याच लोकांच्या लक्षातच येत नाही की त्यांच्या बायकोला पण मन आहे, भावना आहे, त्यांचा ताण घरी येऊन काढण्यासाठी हक्काची बाहुली नाही येते। कल्पना अर्जुनला म्हणते की पण त्या नवऱ्यांमध्ये तू नाहीयेस रे अर्जुन। तेव्हा अर्जुन म्हणतो मग मी का असा वागलो। अर्जुन तुला ना राग आला ना तर तू कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही, परंतु तुला तुझी चूक समजल्यावरती तू ती करेक्ट केल्याशिवाय राहत, आणि हे एक चांगल्या माणसाचं लक्षण आहे। अर्जुन म्हणतो की मम्मा मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न देखील केला, मी सायलीला सांगितलं सुद्धा की मी असं परत कधीच वागणार नाही, पण ती ऐकायलाच तयार नाही ग। अर्जुनला समजावते की काही हरकत नाही, एकदा प्रयत्न केला ना त्याला यश नाही आलं तर परत परत प्रयत्न करायचा, त्या गोष्टीला यश येईपर्यंत प्रयत्न करायचा, पण चिकाटी सोडायची नाही। कल्पना म्हणते की तुझं प्रेम, तुझा पश्चाताप हे सायली पर्यंत नक्कीच पोहोचेल, आणि कल्पना म्हणते की मला माहितीये तू माझ्या सुनेला लवकरात लवकर घरी घेऊन येशील। अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच मम्मा, तुझ्यासोबत बोललो ना तर मला खूप पॉझिटिव्ह वाटतं। आणि मग अर्जुनला जेवायचं नसतं तरीही कल्पना बळच त्याला जेव घालते। तर इकडे सायली ही झोपलेली असते, परंतु तिला झोप काही येत नसते। ती विचार करत असते की मी भांडण जास्त ताणवत तर नाहीये ना, आणि माझ्या या रागामुळे अर्जुन सर जर दुखावले तर। आणि मग सायलीला अर्जुनने तिला मनवण्यासाठी केलेले जे प्रयत्न ते सगळे आठवत असतात, आणि सायलीला नंतर हे देखील आठवत असतं की अर्जुन तिच्यावरती किती चिडून बोललेला असतो, आणि तेव्हा ती उठते आणि विचार करते की नाही मी एकदम बरोबर वागते। तेव्हाच अर्जुन सरांना समजेल की त्यांच्या बोलण्यानेही कोणाला वाईट वाटू शकते। कितीही राग आला तरी संयम ठेवायचाच असतो, समोरच्याला गृहीत धरून वाटेल ते बोलायचं नसतं। त्यामुळे आता मी अर्जुन सरांना थोडं ताणून धरायलाच हवं, निदान त्या गोष्टीमुळे तरी त्यांना सुचेल की इथल्या लोकांसाठी तरी काहीतरी करायला हवं, म्हणजे अर्थात त्यांनी केलं असेल तर। तो जनरेटर खरंच सरांनी मागवला असेल का। तर अर्जुनही इकडे रूम मध्ये खूप बेचैन झालेला असतो, त्याला सायलीची खूप आठवण येत असते आणि त्याला त्याने केलेल्या चुकीची शिक्षाही खूप भेटलेली असते। तो सायलीच्या जागेकडे बघतो आणि म्हणतो की मिसेस सायली प्लीज एकदा बोला ना माझ्याशी, फक्त एकदाच। आणि अक्षरशः अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। तर अर्जुन आता कपाटामधून सायलीचं ब्लँकेट काढतो आणि ते जवळ घेतो, त्यानंतर तो सायलीची साडीही काढतो आणि जसं की सायलीच बाजूला झोपलीये अशी तिची साडी तिथे टाकतो आणि ब्लँकेटही टाकतो, जेणेकरून सायलीच तिथे आहे असा भास होईल। ते केल्यानेच अर्जुनला खूप बरं वाटत असतं आणि त्या गोष्टीने अर्जुनला खरोखर आनंद वाटत असतो। तर आता इकडे रविराज बसलेला असतो आणि तितक्यातच ते सुमन रविराजला म्हणते की भाऊजी तुम्ही खूप कामात आहात का, मी कधीच बघतीये तुमचं अजिबात कुठे लक्षच नाहीये। तेव्हा रविराज म्हणतो की खरंच खूप महत्वाचं काम करतोय मी, आणि त्याबद्दलच आता मला तुला व नागराजला सांगायचंय। खरं तर मी एक निर्णयच घेतलाय। तेव्हा सुमन म्हणते की कसला निर्णय। तेव्हा रविराज म्हणतो की खरं तर हा माझ्या एकट्याचा निर्णय नाहीये, मी आणि प्रतिमाने मिळून हा निर्णय घेतला होता। तर आता तिथे नागराजही आलेला
असतो तेव्हा नागराजही विचारतो की घाई घाई का बोलावून घेतलं दादा. तेव्हा रविराज म्हणतो की खरं तर तुला तर माहितीच आहे, प्रतिमा आणि मी ठरवलेलं होतं की तन्वीच्या लग्नामध्ये सगळी प्रॉपर्टी जी आहे ती आता तन्वीच्या नावावरती करायची आणि आता मला असं वाटतंय की आता ती वेळ आलीये. आता हे ऐकून नागराजला तर फार आनंद झालेला असतो आणि सुमनई म्हणते की बरं झालं भाऊजी, शेवटी जे तुमचं आहे ते आता तन्वीलाच तर मिळणार आहे. नागराज बाजूला येतो आणि त्याचा आनंद तो घेत असतो. तो म्हणत असतो की प्रियाला घरात घेऊन यायचा हाच तर एक माझा मोठा डाव होता आणि आज तो सक्सेस होणार आहे आणि नागराजला खूप आनंद झालेला असतो. तर आता इकडे सकाळी सकाळी सायली ही झाडझूड करत असते आणि तितक्यातच कोणीतरी दरवाजा ठोठवतं. तर तिला असं वाटलेलं असतं की अर्जुनच आलेला आहे, त्यामुळे ती दरवाजा उघडते आणि इकडे तिकडे बघू लागते, परंतु अर्जुन तिथे तिला काही दिसत नाही. तेव्हा ती विचार करते की अर्जुन सरांनी विषय सोडला की काय. नाही, अर्जुन सर असं करणार नाही. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ते केल्याशिवाय राहतच नाही. तर आता इकडे घरी प्रियाने अस्मिताला कॉल केलेला असतो आणि आता ती घरातली हालचाल विचारण्यासाठीच अस्मिताशी बोलत असते. प्रिया म्हणते की पूर्ण आजी नाहीये म्हटल्यावरती अर्जुन व सायलीचा रोमॅन्स जोरात सुरू असेल ना. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही ग, ती कुसुम कुठेतरी धडपडली वाटतं, त्यामुळे आता सायली तिच्याकडे गेली राहायला आणि दुसरा लव बर्ड त्याचा कसा काय पाय टिकणार आहे त्याच्या बायकोशिवाय, तोही जातो तिच्याकडे आणि रात्रीचा लेट येतो घरी. अस्मिता व प्रिया बोलत असतात तितक्यातच कल्पना खाली येते आणि ती विमलला सांगत असते की तुम्ही वेळेवरती जेवून घ्या आणि अर्जुन व यांचा डब्बाही वेळेत त्यांना दे. आणि कल्पना विमलला सांगते की मी येतेच मंदिरात जाऊ. प्रियाने हे ऐकलेलं असतं आणि प्रिया लगेचच फोन ठेवून देते. तर आता इकडे सायली ही बाहेर अंगणात उभी असते, त्यामुळे कुसुमताई तिथे येते आणि म्हणते की काय ग सायली, आता सगळं अंगण झाडून काढणार आहेस का तू. कुसुम म्हणत असते की चल बरं मी चहा करते तुझ्यासाठी. तेव्हा सायली म्हणते की नको मीच करते. तेव्हा कुसुम म्हणते की आणि गोडाचा नाश्ताही कर. खरं तर आज नको त्या माणसाच्या चेहराने बघावं लागलाय ना सकाळी सकाळी, त्यामुळे दिवस खूप छान वाटतोय. खरं तर सायलीची नजर ही अर्जुनला शोधत असते आणि ते सगळं कुसुमताईला समजत असतं. तर आता इकडे कल्पना मंदिरात आलेली असते आणि तिथे एक जोगतीन बसलेली असते आणि कल्पना त्यांच्याकडे जाते. तेव्हा ती म्हणते की बाई तुझे सगळे पोरं खूप आनंदात आहेत आणि समाधानी आहेत. तेव्हा कल्पनाही म्हणते की हो, सगळं मनासारखं आहे आणि देवी आईचा असाच आशीर्वाद माझ्यावरती राहू दे. कल्पना त्यांच्या पाया पडून लगेचच तिथून निघते. तेव्हा ती जोगतीन म्हणते की सगळे नशिबाचे खेळ आहेत पोरी, आज जे आहे ते उद्या आहेच असं नाही, दिवस बदलतात. त्यामुळे कल्पना ते ऐकून थोडी घाबरते आणि ती विचारते की काय. व ती जोगतीन म्हणते की तुझ्या घरावरती कोप होणार आहे, तुझे पण वाईट दिवस सुरू होणार आहेत. ते ऐकून कल्पना खूप घाबरून जाते. तर आता इकडे चाळीमध्ये पाणी आलेलं नसतं, त्यामुळे आता लोकांची गडबड चालू असते. तर आता चाळीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झालेला असतो आणि खूप लोकांच्या त्याच समस्या असतात. तितक्यात असताना हॉर्नचा आवाज येतो. एक टेम्पो आलेला असतो. पाण्याचा टेम्पो हा अर्जुन घेऊन येत असतो. तर छोट्या मुलांनी ते बघितलेलं असतं आणि त्यांना समजतं की सायलीताई, आणि ते धावत पळतच आता सायलीताईकडे गेलेले असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत मैपतचे गुंड चाळीमध्ये आलेले असतात आणि ते सगळ्या माणसांवरती दादागिरी करत असतात. तितक्यातच सायलीमध्ये येते आणि म्हणते की तुमची गुंडागिरी इथे चालणार नाही हा. तेव्हा त्यातला एक गुंड म्हणतो की तू थोबाड बंद ठेव नाहीतर, असं म्हणूनच तो सायलीवरती धावून जातो. सायलीला तो मारणारच असतो. तितक्यातच अर्जुन मध्ये येतो आणि तो त्या गुंडांना खूप मारत असतो आणि सायली ते बघते आणि ती मध्ये येते आणि म्हणते की थांबा प्लीज, तुम्ही त्यांना मारू नका. आणि फायनली सायली अर्जुन सोबत बोललेली असते, त्यामुळे आता अर्जुन त्या गुंडांना सोडून देतो आणि सायलीकडेच बघू लागतो. आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो की फायनली सायली त्याच्यासोबत बोलली आणि तो त्या आनंदातच सायलीला उचलून घेतो. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.